हॅलो गाईज, नमस्कार. लिटल एंजलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं सूप कसं करायचं. तर या ठिकाणी मी एक छोटीशी शेंग घेतलेली आहे, त्याची 4 पीसेस केलेले आहेत आणि मुद्दामून ही मोठ्या साईजची शेंग घेतली कारण की त्यातला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे बेबीला सूप बनवण्यासाठी. तर यामध्ये तुम्ही टोमॅटो, कांदा यूज करू शकता. तर आपण फर्स्ट टाइम आपल्या बेबीला एखादं फूड देत असेल तर ते एकदम सिंपल पद्धतीने बनवूनच द्यायचं आहे. तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी आणि चिमटभर हळद घातलेली आहे आणि हे छान 2 शिट्या करून शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि तुमच्या बेबीला जर जास्त खात असेल तर क्वांटिटी तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त. तर कोणतीही गोष्ट बेबीला द्यायच्या अगोदर स्वतः चेक करत जावा आणि मग नंतर बेबीला देत जावा. या ठिकाणी छान बॉईल करून झालेला आहे. तर याच्यातलं आपण गर काढून घेणार आहोत. तुमचे काही सजेशन असतील, तुम्ही कसं बनवतात हेही माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. काही कमेंट असतील तुमच्या, क्युरी असतील तेही विचारू शकता आणि काही मिस्टेक असेल माझी तेही तुम्ही मला सांगू शकता. तर यातला मी गर काढून घेतलेला आहे सगळा आणि बी टाकून द्यायचं नाही, बी पण काढायचं आहे. आणि मेन ह्याच्यातले पाण्याचा पण आपण यूज करणार आहे, पाणी पण फेकून द्यायचं नाही. आणि पाणीही तुम्ही बेबीला देऊ शकता हे असंच. आणि राहिलेलं पाणी जे आहे तुम्ही घरी वरण वगैरे काही केलं असेल त्याच्यामध्ये पण ॲड करू शकता. तर यातले मी सर्व गर काढून घेतलेला आहे आणि हा आता मिक्सरवरती बारीक करायचा आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या बेबीला जर साल्ट देत असाल तर तुम्ही साल्ट टाकू शकता. मी इथे तिला देत नाही आहे तर मी टाकत नाही आहे, ठीक आहे. तर आता हे ब्लेंड करून घेते व्यवस्थित, एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे. आणि ह्या पाण्याचा पण यूज करायचा आहे. 2-3 स्पून आपण पाणी यूज करणार आहोत आणि जर लागेल तसे यूज करायचं आहे पाणी. आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे. तिला मी फर्स्ट टाइम देते त्यामुळे मी थोडंसंच बनवलेलं आहे. तर हे सूप तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूपही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.